Hello guys, welcome to our YouTube channel ओके फिजिक्स. आपण आता बघतोय चॅप्टर 1 पार्ट 1चा 10th मॅथमॅटिक्स स्टेट बोर्डचा. तर चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर आतापर्यंत आपण भरपूर लेक्चर्स बघितले. तर आता मी जसं तुम्हाला बोललो होतो की मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजवण्याचा प्रयत्न करेल की आपण आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या मेथड्स शिकलो. बघा, आपण बघितलं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, तर त्याचे आपण सोल्युशनचं आपण सबस्टिट्यूशन मेथड शिकलो, एलिमिनेशन मेथड शिकलो, ग्राफिकल मेथड शिकलो आणि क्रेमर्स मेथड शिकलो. असे 4 मेथड्स आपण शिकलो. त्यानंतर आपण बघितलं की नॉन लिनियरला लिनियरमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि शेवट आपण शिकलो वर्ड प्रॉब्लेम. शेवटचा व्हिडिओ आता वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण चॅप्टर बघितलं. तर बघा, हे शेवटचं लेक्चर आहे ह्या चॅप्टरचं. हे शेवटचं लेक्चर आहे या चॅप्टरचं. तर याच्यात आपण एक क्वेश्चन सॉल्व करू. तर त्याच्यात आपण प्रयत्न करू की ह्या एका क्वेश्चनमध्ये तुमचं पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजून जाईल मोस्ट ऑफ द. तर या एका क्वेश्चनला आपण सबस्टिट्यूशन मेथडनेही सॉल्व करू, एलिमिनेशन मेथडनेही सॉल्व करू, ग्राफिकल मेथडनेही सॉल्व करू आणि क्रेमर्स मेथड किंवा डिटर्मिनंट मेथडने पण सॉल्व करू. आणि हा आपण वर्ड प्रॉब्लेम आहे, बरोबर, हा वर्ड प्रॉब्लेम आहे. तर तुमचं 90% चॅप्टर ह्या एका व्हिडिओमध्ये एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला परत समजून जाईल. ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले पण नसतील त्यांनी फक्त हा व्हिडिओ जरी बघितला तर तुमचा फर्स्ट चॅप्टर ऑलमोस्ट 90% तुमचा कवर होऊन जाईल. तर ठीक आहे, आपण बघू. तर क्वेश्चन हा आहे तुमचा जो लास्ट प्रॉब्लेम सेट आहे त्याचा क्वेश्चन नंबर 3 आहे हा. तो क्वेश्चन आहे द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. बघा, क्वेश्चन मी लिहून दाखवतो तुम्हाला. द सम ऑफ फादर्स एज and twice the age of his son is 70. Full stop. If we double the age of father and add it to the age of son, the sum is 95. बरोबर. Find the present ages. बघा, हा क्वेश्चन आहे. याच्यात काय म्हणतो तो, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. If we double the age of father and add it to the age of son, the sum is 95. Find the present ages. तर बघा, याचं आपण सोल्युशन बघू. तर सोल्युशनमध्ये सगळ्यात आधी काय करू, कन्सिडर प्रेझेंट एज ऑफ फादर इज इक्वल टू एक्स इयर्स. बरोबर. प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू वाय इयर्स. आपण काय कन्सिडर करू की फादरची प्रेझेंट एज आहे एक्स इयर्स आणि सनची प्रेझेंट एज आहे वाय इयर्स. म्हणजे आजचं फादरचं वय आहे एक्स आणि सनचं वय आहे वाय. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण बघा. आता पहिली कंडिशन, तर फर्स्ट कंडिशन काय दिली आहे बघा. ज्यांच्याकडे बुक आहे तुम्ही बुकमध्ये बघा, ज्यांच्याकडे बुक नसेल तुम्हाला मी क्वेश्चन लिहून दिला आहे. तर बघा, पहिली कंडिशन काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. बघा, सम आहे म्हणजे प्लस द सम ऑफ फादर्स एज किती आहे एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. बघा, सनची एज किती आहे वाय आणि ट्वाइस म्हणजे 2y इज 70. हे तुमचं इक्वेशन 1. बघा, एक इक्वेशन तयार झालं. सेकंड कंडिशन काय बघा, इफ वी डबल द एज ऑफ फादर, म्हणजे फादरचं एज डबल केलं. बघा, सध्या फादरचं एज काय एक्स, डबल केलं म्हणजे 2x अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. याला कशात ॲड केलं, सनच्या एजला. सनचं एज काय सध्या वाय. द सम इज 95.
फाइंड द प्रेझेंट एजेस, बरोबर. म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची. तर बघा हे दोन इक्वेशन आपले बनले, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स सायमल्टेनियस, बरोबर. तर आता यांना आपण सॉल्व्ह करू. तर सगळ्यात आधी बघा यांना आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. सगळ्यात आधी कोणत्या मेथडने आपण सॉल्व्ह करू? एलिमिनेशनमध्ये आपण काय करतो? एक्स किंवा वाय एलिमिनेट करतो. एक्स किंवा वाय एलिमिनेट करतो. तर बघा आपण काय करतो, आता बघा इथे 2x आहे सेकंड इक्वेशनमध्ये आणि इथे x आहे. तर आपण काय करू, ह्या पूर्ण इक्वेशन नंबर 1ला कशाने मल्टिप्लाय करू? मल्टिप्लाय बाय 2. तर इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बाय 2, बरोबर. तर मग इक्वेशन काय होऊन जाईल बघा, x इंटू 2 2x प्लस 2y इंटू 2 4y इज इक्वल टू 72 जा 140, 72 जा 140. हे झालं तुमचं इक्वेशन 3. तर आता इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 आपण काय करून टाकू? मायनस करून टाकू. बघा हे इक्वेशन 2 आहे, इकडे घेऊन त्याला काय करून टाकू? मायनस 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. याला काय करा? मायनस केला. बघा मायनस 2x मायनस 2x कट, 4y हा प्लस आणि मायनस, प्लस मायनस काय होतं? मायनस, बरोबर. तर 4y मायनस वाय 3y, बरोबर. हा प्लस इथला आणि हा मायनस, प्लस मायनस परत काय होऊन जाईल? मायनस 140 मायनस 95, याला तुमचं 45. तर बघा 3y इज इक्वल टू 45. That implies y is equal to 45 upon 3 is equal to 15. बघा y ची व्हॅल्यू काय आली? 15. ही y ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन नंबर 2 मध्ये. इक्वेशन 2 मध्ये जर आपण y ची व्हॅल्यू पुट केली तर काय होऊन जाईल बघा, ते 2x प्लस 15 इज इक्वल टू इक्वेशन 2 होतं 95. दॅट इम्प्लाइज 2x इज इक्वल टू हा 15 इकडे जाऊन मायनस होऊन जाईल 95 minus 15. That implies 2x is equal to 80. That implies x is equal to 80 upon 2 is equal to 40. तर बघा एलिमिनेशन मेथडने काय आलं? x is equal to 40 and y is equal to 15 and y is equal to 15. बघा एलिमिनेशन मेथडने आलं x is equal to 40 and y is equal to 15, बरोबर. आता आपण काय करू, हेच जे दोन इक्वेशन आपले बनले आहेत कोणते? x प्लस 2y इज इक्वल टू 70 हे इक्वेशन 1 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 95 हे इक्वेशन 2. आता यांना कशाने सॉल्व करू? बघा आधी एलिमिनेशनने केलं, आता काय करू? सबस्टिट्यूशन मेथडने याला सॉल्व करू. कोणत्या मेथडने? सबस्टिट्यूशन मेथडने. बघा सबस्टिट्यूटमध्ये आपण काय करतो, हे इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करा, x प्लस 2y इज इक्वल टू 17, बरोबर. तर इथून एक्सची व्हॅल्यू आपण काढू. एक्स काय होऊन जाईल बघा, हा 2y इकडे जाऊन काय होऊन जाईल? मायनस 70 मायनस 2y. एक्स काय होऊन जाईल तुमचं? 70 मायनस 2y. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण काय करू? इक्वेशन 2 मध्ये पुट करू. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स, पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 2, बरोबर. हां बघा इक्वेशन 2 काय? 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. एक्सची व्हॅल्यू आपण काढली 70 मायनस 2y, इथे पुट करा 2 इन ब्रॅकेट 70 मायनस 2y प्लस वाय इज इक्वल टू 95. दॅट इम्प्लाइज ब्रॅकेट ओपन करा 2 इंटू 70 140, 2 इंटू मायनस 2y मायनस 4y प्लस हा वाय जशाचा तसा 95 जशाचा तसा. परत बघा 140 इकडे घेऊन जा, मायनस होऊन जाईल, इकडेच ठेवा. मायनस 4y प्लस वाय, बघा मायनस 4y प्लस वाय किती होऊन जाईल? मायनस 3y. किती होऊन जाईल? मायनस 3y. आणि हा काय होऊन जाईल? 95 मायनस 140, बरोबर. 95 मायनस 140. दॅट इम्प्लाइज मायनस 3y इज इक्वल टू, बघा 95 मायनस 140, एक प्लस असलं मायनस असलं तर होतं मायनस साईन लागते मोठ्या नंबरची. 45 म्हणजे आन्सर येईल मायनस 45. मायनस मायनस कट,
दॅट इम्प्लाइज वाय इज इक्वल टू 45/3. 3 1 जा 3 15 वाय इज इक्वल टू 15. वाय इज इक्वल टू 15. हे वाय इज इक्वल टू 15 आलं, कशात पुट करा, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन 2. पुट इन इक्वेशन 2. हां, इक्वेशन 2 काय मग तुमचं 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. ही वायची व्हॅल्यू पुट करा इथे. 2x प्लस 15 इज इक्वल टू 95. 2x इज इक्वल टू, हा 15 इकडे जाऊन मायनस होऊन जाईल, 95 मायनस 15 80. x इज इक्वल टू 80/2 इज इक्वल टू 40. तर बघा, एक्सची व्हॅल्यू 40 आली, वायची व्हॅल्यू 15 आली. हीच व्हॅल्यू तुमची सबस्टिट्यूशन ने आली, बरोबर. तीच व्हॅल्यू तुमची एलिमिनेशन मेथडने पण आली होती. बघा, एलिमिनेशन मेथडने पण हीच व्हॅल्यू आली होती, तीच व्हॅल्यू तुमची सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा आली. तर बघा, आपण सेम क्वेश्चन आधी एलिमिनेशनने सॉल्व केला, नंतर सबस्टिट्यूशनने सॉल्व केला. आता बघा, हा सेम क्वेश्चन आता आपण कशाने सॉल्व करू, क्रेमर्स रूल किंवा क्रेमर्स मेथड. कशाने सॉल्व करू, क्रेमर्स मेथड. इक्वेशन लिहून घेऊ, x प्लस 2y इज इक्वल टू 70 अँड 2x प्लस y इज इक्वल टू 95. हे इक्वेशन 1, इक्वेशन 2. सेम क्वेश्चन आपण क्रेमर्स मेथडने पण सॉल्व करू. क्रेमर्स मेथडने आपल्याला काय लागेल बघा, a1 काय आहे तुमचा 1, बरोबर. b1 काय 2 आणि c1 काय 70, बरोबर. हां, b2 काय 1 आणि c2 काय 95. c2 काय 95. तर क्रेमर्स मेथडमध्ये जर तुम्हाला आठवत असेल, क्रेमर्स मेथडमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काय काढतो, आधी डीची व्हॅल्यू काढतो, dx काढतो, बरोबर, आणि dy काढतो. डी काढतो, dx काढतो, dy काढतो. त्याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू काय येऊन जाते तुमची, एक्सची व्हॅल्यू dx/d अँड वायची व्हॅल्यू काय येते dy/d. वायची व्हॅल्यू dy/d. तर ठीक आहे, आपण सगळ्यात आधी डीची व्हॅल्यू काढू. d इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला असतो डीचा काय, डिटर्मिनंट ऑफ a1 a2 b1 b2. बघा, इथे a1 काय 1, a2 काय 2, b1 काय 2, b2 काय 1, 1 2 2 1, 1 2 2 1, बरोबर. तुम्हाला माहिती आहे डिटर्मिनंट कसं सॉल्व करता, क्रॉस मल्टिप्लाय करा, मध्ये मायनस करा, परत क्रॉस मल्टिप्लाय करा. याला सॉल्व करा, 1 × 1 मायनस 2 × 2, 1 1 जा 1 मायनस 2 2 जा 4, आन्सर आलं -3. तर बघा, डीचा आन्सर काय आलं तुमचं -3. आता dx काढू. dx बघा, dxचा फॉर्म्युला काय असतो, dxचा फॉर्म्युला काय असतो, इथे असतं c1 c2, इथे असतं b1 b2, बरोबर. c1 c2 b1 b2. बघा, c1चं व्हॅल्यू काय, इथे जर तुम्ही बघाल c1 70 आणि c2ची 95, 70 95 आणि b1 b2 काय 2 1, b1 b2 काय 2 1. याला सॉल्व करा, परत हे क्रॉस मल्टिप्लाय मायनस हे क्रॉस मल्टिप्लाय, तर 70 × 1 मायनस 95 × 2, 71 जा 70 मायनस 95 190, आन्सर आलं -120. dxचा आन्सर काय आलं -120. तसंच dyचा फॉर्म्युला काय असतो, हां, इथे a1 a2, इथे c1 c2, बरोबर. a1 a2 आपल्याला माहिती आहे, a1 आहे 1, a2 आहे 2. हे काय 70 अँड 95, आत्ताच आपण बघितलं होतं. सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लाय 95 × 1 मायनस 2 × 70, तर 95 मायनस 2 × 70 किती आहे 140, आन्सर आलं -45, आन्सर आलं -45. तर आपण आता एक्सची व्हॅल्यू काढू. एक्स काय तुमचं, एक्स dx/d, dx/d. dxची व्हॅल्यू काय काढली आपण, आता बघू वरती जाऊन. बघा,
डी एक्स. हे बघा डी एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमची, सॉरी डी एक्सची व्हॅल्यू काय आहे, डी एक्सची व्हॅल्यू -120. डी एक्सची व्हॅल्यू काय आहे -120. डी एक्सची व्हॅल्यू काय आहे -120. -120 आणि डीची व्हॅल्यू काय आहे बघा. सगळ्यात आधी आपण वरती डीची व्हॅल्यू काढली होती बघा, ही -3. डीची व्हॅल्यू काय आहे तुमची -3. पुट करा -3 कट 3 1 जा 3 40. एक्सची व्हॅल्यू काय आली 40 आणि वायची व्हॅल्यू काय असतं dy अपॉन डी. वायची व्हॅल्यू काय dy अपॉन डी. डीवायचा डीवायची व्हॅल्यू काय काढली आपण -45. तर -45 अपॉन डी काय -3 15. तर y इज इक्वल टू काय आलं तुमचं 15. बघा सेम आन्सर आला. x इज इक्वल टू 40, y इज इक्वल टू 15. हेच आन्सर तुमचं सबस्टिट्यूशन मेथडने आलं होतं. हेच आन्सर तुमचं एलिमिनेशन मेथडने आलं आणि सेम आन्सर तुमचं क्रेमर्स रूल किंवा क्रेमर्स मेथड किंवा डिटर्मिनंट मेथड पण म्हणता येईल. काय म्हणता, डिटर्मिनंट मेथड. बघा तिघी मेथडने आपण सॉल्व करून बघितलं, आन्सर तुमचं सेम येतं आहे. आन्सर काय येतं आहे सेम येतं आहे. आता हाच क्वेश्चन आपण ग्राफिकल मेथडने पण सॉल्व करू, ग्राफ ड्रॉ करून बघू आन्सर सेम येते का बघू. परत इक्वेशन लिहितो मी, x + 2y इज इक्वल टू 70 अँड 2x + y इज इक्वल टू 95. हाच क्वेश्चन आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा सॉल्व करू. ग्राफिकल मेथडला आपल्याला काय लागतात, ऑर्डिनेट पेअर्स लागतात. काय लागतात, ऑर्डिनेट पेअर्स लागतात. तर बघा आपण ऑर्डिनेट पेअर्स काढू. त्याच्यासाठी आपण बघा एक्सची व्हॅल्यू ह्या इक्वेशनचे पहिले आपण ऑर्डिनेट्स काढू. तर एक्सची व्हॅल्यू सपोज 0 पुट केली तर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल बघा. हे जर 0 झालं तर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल मग तुमची 2y इज इक्वल टू 70 तर y इज इक्वल टू 35. बरोबर. एक्सची व्हॅल्यू जर सपोज तुम्ही 10 पुट केली तर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल, सॉल्व करा. वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल बघा, हा 10 इकडे जाऊन मायनस होऊन जाईल, 70 - 10 60. तर वायची व्हॅल्यू तुमची होऊन जाईल 30. एक्सची व्हॅल्यू जर 20 पुट केली तर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल, वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल मग 25. बरोबर. एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 30 पुट केली तर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल, वायची व्हॅल्यू होऊन जाईल 20. बघा आपण 4 ऑर्डिनेट पेअर्स घेतले, 0 35 10 30 20 25 अँड 30 20. तर हे आपले 4 ऑर्डिनेट पेअर्स आले. बघा मी मागचे जर तुम्ही मागचे व्हिडिओज बघितले असेल त्याच्यात मी असे बॉक्स बनवले होते आणि आपण त्याच्यात लिहिले होते. बरोबर. अशी एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, एक्स अँड वायची व्हॅल्यू इथे मी वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. तर कन्फ्यूज होऊ नका. सेम आपण याच्यात पण करू, सेम याच्यात सुद्धा करू. तर बघा आपण याच्यात काय करू, एक्सची व्हॅल्यू आहे ना आपण थोडी मोठी कन्सिडर करू. बघा एक्सची व्हॅल्यू जर 0 कन्सिडर केले तर वाय 95. आता वाय 95 थोडं ग्राफवर प्लॉट करणं थोडं प्रॉब्लेम होऊन जाईल, म्हणून आपण काय करू, याच्यात जी एक्सची व्हॅल्यू आहे ना, एक्सची व्हॅल्यू थोडी जास्त, तर एक्स इज इक्वल टू 30 पुट करू. एक्स इज इक्वल टू 30 पुट करू. तर एक्स जर तुम्ही बघा 30 पुट करा, एक्सची व्हॅल्यू 30 जर पुट केली बघा, 2 × 30 60. तर वाय इज इक्वल टू काय होऊन जाईल तुमचं 95 - 60. तर वाय इज इक्वल टू काय होऊन जाईल तुमचं 35. वाय इज इक्वल टू तुमचं काय होऊन जाईल 35. तर एक्स इज इक्वल टू 40 जर आपण पुट केले, एक्स इज इक्वल टू 40 तर वाय इज इक्वल टू काय होऊन जाईल तुमचं, वाय इज इक्वल टू काय होऊन जाईल, वाय इज इक्वल टू 15. परत बघा एक्स इज इक्वल टू 20 जर पुट केली, एक्स इज इक्वल टू 20 तर वाय इज इक्वल टू काय होऊन जाईल तुमचं 95 - 22 जा 40. तर वाय इज इक्वल टू तुमचं काय होऊन जाईल 55. वाय इज इक्वल टू काय होऊन जाईल 55. बरोबर. आणि पहिलं काय करू मग आपण, एक्स इज इक्वल टू एक व्हॅल्यू पुट करू, एक्स इज इक्वल टू 50 पुट करू. एक्स इज इक्वल टू जर 50 पुट केली बघा,
100 आणि वाय काय होऊन जाईल मग तुमचं 95 मायनस 100. वाय काय होऊन जाईल तुमचं -5. वाय काय होऊन जाईल -5. तर लक्षात राहील. तर अशा पद्धतीनं बघा आपण 4 ऑर्डिनेट पेअर्स याचे घेतले. किती ऑर्डिनेट पेअर्स घेतले? 4. बरोबर. तर बघा ऑर्डिनेट पेअर्स इथे लिहून देऊ आपण. बघा याचे ऑर्डिनेट पेअर्स काय? 0, 35 इथे लिहू 0, 35. बरोबर. 0, 35. पुढचं ऑर्डिनेट पेअर काय? 10, 30. 10, 30. बरोबर. पुढचं काय? 20, 25. आणि पुढचं काय? 30, काय पुढचं 20. 30, 20. बरोबर. हां. आणि याचे दुसऱ्या इक्वेशनचे ऑर्डिनेट पेअर्स काय? दुसऱ्या इक्वेशनचे ऑर्डिनेट पेअर्स काय? बघू आपण इकडे. बघा 20, 55. 20, 55. बरोबर. 30, 35. 40, 15. and 50, -5. 50, -5. तर अशा पद्धतीने. तर आता आपण काय करू? आपण एक ग्राफ ड्रॉ करू. काय करू? एक ग्राफ ड्रॉ करू. तर बघा इथून तो आपण ग्राफ ड्रॉ करू. अशा पद्धतीने आपण एक ग्राफ ड्रॉ करू. बरोबर. एक्सची व्हॅल्यू बघा आपण ही 0. इकडे घेऊ 10, 20, 30, 40, 50. बरोबर. वायची व्हॅल्यू वरती घेऊ 10, 20, 30, 40, 50, 60, 70 and so on. बरोबर. इकडे काय होऊन जाईल -10, -20, -30 and so on. खाली काय होऊन जाईल -10, -20. बरोबर. ग्राफ कसा प्लॉट करायचा मी तुम्हाला आधीच सांगितलं. बरोबर. तर आता बघा पहिला पॉईंट प्लॉट करू. 0, 35. बघा x 0 आहे. x 0 आणि y 35. तर हा इथे पॉईंट येईल. x 0, y 35. हा इथे पॉईंट आहे. x 0, y 35. बरोबर. सेकंड पॉईंट 10, 30. x 10, y 30. x 10. बघा ब्लूने करतो म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. x 10 आणि y 30 म्हणजे तुमचं हा पॉईंट आहे. x 10, y 30. नेक्स्ट पॉईंट बघू. x 20, y 25. बघा x 20 याला एक्सटेंड करा आणि y 25. 20 आणि 30च्या तो काय येईल? मध्ये येईल इथे. x 20, y 25. आणि पुढचा पॉईंट काय? x 30, y 20. x 30 आणि y काय आहे तुमचं 20. y काय आहे तुमचं 20. हां इथे. बरोबर. बघा हे चारही पॉईंट आले सरळ. याला जॉईन करून टाका ब्ल्यू लाईनमध्ये. हा ग्राफ झाला तुमच्या कोणत्या इक्वेशनचा? x + 2y = 70. x + 2y = 70. आता कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने. आता बघा जे दुसरं इक्वेशन होतं 2x + y = 95. त्याचे ऑर्डिनेट पेअर्स घेऊन आपण त्याचा ग्राफ प्लॉट करू. त्याचे बघा 20, 55 म्हणजे x 20, y 55. बघा x 20 आणि y 55. ह्या 50 आणि 60च्या मध्ये येईल तो. आणि हा 20 याला एक्सटेंड करायचं. इथे कुठेतरी तो पॉईंट येईल. बरोबर. सेकंड पॉईंट प्लॉट करू. 30, 35. तर बघा x 30 म्हणजे याला एक्सटेंड करा. x 30 आणि y काय 35. x 30 आणि y काय तुमचं
35 म्हणजे हां बघा हा पॉईंट बरोबर. पुढचा पॉईंट काय x40 y15 x40 आणि y15 बघा y15 10 आणि 20च्या मध्ये येईल हा पॉईंट येईल आणि हा 40 इथे बरोबर इथे. आणि पुढचा पॉईंट काय 50, -5 बघा S50 आणि y काय तुमचं -5. हा -5 कुठे येईल बघा हा पहिला -10 आहे ना 0 to -10 मध्ये येईल तर कुठं इथे तरी कुठेतरी तो मध्ये येईल -50 -5 हा पॉईंट येईल. तर बघा हे सगळे पॉईंट्स जर तुम्ही जॉईन करणार सगळे पॉईंट्स जर तुम्ही जॉईन करणार बरोबर हे सगळे पॉईंट्स तुम्ही जॉईन करणार आणि याला जर असं एक्सटेंड करणार तर बरोबर x = 40 वरती काय होऊन जाईल तुमची इंटरसेक्ट होईल. कुठे इंटरसेक्ट होईल x = 40 वर. तर हे मला ग्राफ पेपर नसल्यामुळे हे थोडं इकडे तिकडे होऊ शकतं पण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल ग्राफ पेपरवर प्लॉट कराल ॲक्च्युअल ग्राफ पेपरवर तर तुमचं बरोबर कोणत्या ऑर्डिनेटला दोघं ग्राफ इंटरसेक्ट होतील x = 40 अँड y = 15 x = 40 अँड y = 15 ह्या ऑर्डिनेट्सला तुमचे काय होतील ग्राफ इंटरसेक्ट होतील ग्राफ काय होतील इंटरसेक्ट. मग आपण काय करू हे आपल्याला माहिती आहे जिथे दोघी ग्राफ इंटरसेक्ट होतात ते काय असतं तुमचं सोल्युशन ते काय असतं तुमचं सोल्युशन. तर बघा या पद्धतीने आपण एक क्वेश्चन सबस्टिट्यूशन मेथड एलिमिनेशन मेथड ग्राफिकल मेथड क्रेमर्स मेथड या चारही मेथडने आपण एक क्वेश्चन काय केला सॉल्व केला आणि चारही मेथडने त्याचं जे आन्सर आहे ते काय आलं आन्सर काय आलं तुमचं सेम. तर बघा ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही फक्त हा एक व्हिडिओ जरी बघाल तर तुमचा 90% फर्स्ट चॅप्टर काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल 90% आहे की नाही. तर अशा पद्धतीने मी जे बोललो होतो की एका क्वेश्चन तुम्हाला सगळ्या मेथड्सने मी सॉल्व करून दाखवेल तर त्या पद्धतीने आपण एकच क्वेश्चन प्रत्येक मेथडने सॉल्व केला त्याच्या प्रत्येक मेथडने आन्सर काय आलं तुमचा सेम आला. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा प्रॅक्टिस करा रिव्हिजन करा व्हिडिओ बघा आवडला असेल तर लाईक करा बरोबर. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये आम्हाला विचारा किंवा आवडला असेल तर कमेंट करा. तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांना मॅथ्समध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्युअस अभ्यास करत राहा. तर ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू. आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण विविध व्हिडिओज अजून तुम्हाला टाकू आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला एज्युकेशनल कंटेंट आपण खूप सोप्या आणि सरळ भाषेत प्रोव्हाइड करू विविध सब्जेक्ट्सचं. तर थँक्यू थँक्यू थँक्यू.